नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकरे सर, सहशिक्षक ज्ञानदीप कोचिंग क्लासेस व वसतिगृह निलंगा। परवा दिवशीच जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल जाहीर झाला। त्या निकालामध्ये ज्ञानदीप कोचिंग क्लासेसनं घवघवीत यश संपादन केलेलं आहे। 40 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 12 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे। तर त्या 12 विद्यार्थ्यांपैकीच आज आपल्या सोबत विशांत कांबळे हा आपल्याशी संवाद साधण्यासाठी जोडला गेलेला आहे। त्यांनी हे यश कशा प्रकारे संपादन केलेलं आहे हे आपल्या सोबत तो थोड्या काही गोष्टी आपल्या सोबत तो शेअर करणार आहे। तरी विशांत, तू हे यश मोठ्या जिद्दीने संपादन केलेलं आहेस, तर तुला सर्वप्रथम क्लासेसच्या वतीनं आणि माझ्या वतीनं या ठिकाणी मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो। विशांत, तू हे संपादन केलंयस तर तुला नेमकं आता कसं वाटते, काय वाटते तुला? चांगले वाटते, खूप छान वाटते। बर, ज्यावेळेस तू हे संपादन केलास मग त्यावेळेस तुझ्या आई वडिलांशी काही संवाद वगैरे काही झाला होता? झालं। काय म्हटले ते तुला? खूप छान म्हटले, माझं अभिनंदन केले, माझं क्रमाचं फळ तुला भेटलं म्हणून अभिनंदन केले। म्हणजे तू जी काही मेहनत घेतलायस त्याचं फळ तुला भेटलंय असं ते आमचे स्वप्न वगैरे पूर्ण केलास असं ते तुला बोलले का फोनवर? बोलले। हा, ठीक आहे। मग तू या तुझ्या यशाच्या पाठीमागं कोण कोण आहे असं तुला वाटतंय की तू हे जे मिळवलंस याच्यासाठी कोणाकोणाची मदत तुला झाली आहे किंवा हे तू त्यांच्यामुळे हे संपादन केलंस असं तुला वाटतंय? शंकर सर, आमिर सर, अमोल सर, सय्यद सर, जाधव सर, मुळे सर, ओम सर, कृष्णाई सर। बर, आणि तुझे आई वडील तर असणारच आहे, बरोबर आहे की नाही? मग तू जेव्हा हे संपादन केलास त्यावेळेस तू आमच्या हॉस्टेलमध्ये राहत होतास, तर मग तुला इथली आमच्या हॉस्टेलची सुविधा कशी वाटली तुला? चांगली वाटली। म्हणजे तुला इथलं काय आवडलं, आमच्या हॉस्टेलचं नेमकं काय आवडलं तुला? आम्हाला इथलं स्वच्छता वगैरे असं म्हणजे तुला काही आवडलं? स्वच्छता कशी होती आमच्या हॉस्टेलची? चांगली होती, खूप छान होती। इथलं जेवण वगैरे कशा पद्धतीचं होतं? चांगल्या पद्धतीचे होते। तुला इथं जेवायला किती टाइम भेटायचे? 3 टाइम। तुला ज्यावेळेस जेवायला वाढे तेव्हा ताटामध्ये कुठल्या प्रकारचे पदार्थ तुला दिले जायचे? वेगवेगळ्या भाज्या, वरण, भात, चपाती। रोज एकच भाजी असायची का असं वेगवेगळ्या भाज्या असायच्या? म्हणजे दररोज वेगवेगळ्या भाज्या। आपण भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 1 ना 2 सण आपल्या येत असतात, मग त्यावेळेस सणाला काय काय असायचं वगैरे असं काही वेगळे काही पदार्थ असायचे का? पुरणपोळी, भात, दूध, जामुन, जिलेबी असे पदार्थ राहायचे। म्हणजे जसं आपण घरी सणाच्या वेळेस गोडधोड खातो तशाच पद्धतीचं इथं पण तुला म्हणजे खायला भेटायचं, म्हणजे तुला घरची आठवण वगैरे यायची नाही, बरोबर आहे? बरं, इथं मग आंघोळीची किंवा पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीची होती? चांगल्या पद्धतीची आहे। सकाळी आंघोळ करताना एक बकेट गरम पाण्याचं, एक बकेट गरम पाणी, जसं आपल्याला घरी गरम पाणी भेटते तसं तिथं गरम पाणी भेटते, बरोबर आहे? मग तुला इथं आता हे झालं राहण्याविषयी, परंतु ज्यावेळेस शिकवणीचा वेळ येते मग त्यावेळेस तुला कोणकोणत्या विषयासाठी कोणकोणते सर म्हणजे कसं मार्गदर्शन करायचे? चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं आणि जास्तीत जास्त उदाहरणे घेऊन हे करायचं, सोडून घ्यायचं। या ठिकाणी तुला शिकत असताना एकच सर सर्व विषय घ्यायचे का असं वेगवेगळ्या विषयासाठी असं विशेष असे शिक्षक होते? वेगवेगळे, म्हणजे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे सर असे शिकवायला तुला होते, बरोबर आहे? मग ज्यावेळेस तू आता समज एखादी घटक वर्गावर शिकवत असताना जर चालू वर्गामध्ये जर तुला एखादी टॉपिक किंवा एखादी घटकावरचा कुठला जर प्रश्न समजायचा नाही त्यावेळेस तू काय करायचास? लगेच सरला जाऊन विचारायचं, मग सर ते उत्तर द्यायचे बोर्डावर लिहून, मग आम्ही ते करायचं। समज तू शिकवत असताना तुला कळालं नाही आणि तू विचारलास तरी पण सरांनी सांगितलं, परंतु परत जर तुला एक वेळेस 2 वेळेस जरी सांगितलं तुला समजलं नाही, मग त्यावेळेस तू काय करायचास? डबल सरला जाऊन सांगायचं। मग ते सर सांगायचे तुला? सांगायचं। बरोबर का? मी 4-5 वेळेस जरी सांगितले तुला जरी समजलं नाही तर मग तू काय करायचास? मी मन लावून थोडा अभ्यास करायचा, मग त्याच्यात माझं उत्तर
म्हणजे असं इतर वेळेमध्ये पण तू जाऊन सरांना विचारल्यावर ते सांगायचे तुला? म्हणजे वर्गात जरी तुला काही समजलं नसलं तर ब्रेक टाइम मध्ये तू जरी सरांकडे गेला असतं ते तुला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करायचे. बर, तू हे यश संपादन करत असताना तुझ्या भरपूर अशा सराव परीक्षा झाल्या असतील. मग ते सराव परीक्षेचं स्वरूप कसं होतं? 400 प्लस प्रश्नपत्रिका झाल्या. तुझा ज्यावेळेस अभ्यासक्रम सुरू झाला मग त्यावेळेस परीक्षेचं स्वरूप काय होतं का? म्हणजे असं परीक्षा वगैरे काय तुझ्या घेतल्या गेल्या का? कशा पद्धतीच्या परीक्षा? ज्यावेळेस अभ्यासक्रमाला सुरुवात झाली त्यावेळेस काही परीक्षेचं स्वरूप काय होतं? म्हणजे असं काही परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं? चांगल्या पद्धतीचं होतं. ज्या आठवड्याला प्रश्न झाले होते ते रविवारी पेपर घ्यायचे आठवडे. म्हणजे आठवड्यामध्ये जो काही सिलेबस झालेला आहे त्यावर आधारित रविवारी तुमची परीक्षा असायची, बरोबर आहे? मग ह्या परीक्षेचा काही फायदा तुला काही झाला असं तुला वाटतंय का? बरं, ज्यावेळेस आता हे झालं सिलेबस चालू असतानाच, ज्यावेळेस तुझा सिलेबस संपला त्यानंतर काही याच्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारच्या काही परीक्षा वगैरे झाल्या का तुझ्या? हाताने लिहिलेल्या वगैरे? बाजार म्हणजे मार्केट मधले कुठले काही प्रश्न संच वगैरे काही सोडून घेण्यात आले तुझ्याकडून? मग असं बाजारातले आणि सरांनी हाताने लिहिलेले किंवा मोबाईलवरून प्रिंट काढलेले जे काही परीक्षा आहेत तुझ्या, असे एकूण किती प्रश्नपत्रिकेचा सराव तुझ्याकडून करून घेण्यात आलेला होता? 400 प्लस प्रश्नपत्रिकेचा तुझ्याकडून सराव करून घेण्यात आलेला होता. बरं, ज्यावेळेस तुम्ही इतके पेपर सोडवला त्यावेळेस तुला भरपूर काही प्रश्न कदाचित समजले नसतील, बरोबर आहे? मग त्यावेळेस तुम्ही न समजलेले प्रश्न कसं सोडवायचं असतो? काय करायचं त्या प्रश्नांना? सरांना सांगायचं. मग सर असं काही वर्गामध्ये काही सर्वांना असं प्रश्नपत्रिका वगैरे काहीतरी सोडून घेत होते का? असं ते मग ते कसं, म्हणजे प्रत्येक प्रश्न घेत होते का फक्त जे चुकलंय तेच घ्यायचे? म्हणजे परीक्षा झाली की संध्याकाळी त्याचं स्पष्टीकरणासहित सोल्युशन करून प्रत्येक विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे. मग तुला काही वाटते का की बा आपले एवढे प्रश्नपत्रिका संच आपल्याकडून सोडून घेण्यात आले, त्याचा फायदा तुला काही या परीक्षेमध्ये झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, एक सांगायची बाब म्हणजे या ठिकाणी या क्लासेसमध्ये भरपूर सराव घेतला जातो. आमच्या या विद्यार्थ्यांच्या 12 विद्यार्थ्यांच्या यशाचं या ठिकाणी एकच गमक आहे की आम्ही जो काही सिलेबस चालू केल्यापासून संपेपर्यंत आठवड्यामध्ये जेवढा काही सिलेबस आम्ही शिकवत असतो त्यावर आधारित परीक्षा आम्ही दर रविवारी या ठिकाणी घेत असतो. आणि त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विद्यार्थ्यांना जमले नाही त्या प्रश्नाचं सोल्युशन आम्ही बोर्डवर स्पष्टीकरणासहित मुलांसमोर आम्ही सोडवून दाखवतो. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला जरी तो प्रश्न समजला नसेल सोडून दाखवत असताना, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना समजत नाही तोपर्यंत आम्ही तो प्रश्न त्याला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आणि जास्तीत जास्त उदाहरणं कशा प्रकारे त्याला समजेल असं उदाहरणं घेऊन आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर विशांत तू हे यश संपादन केलास तर आपल्या या आता आगामी काळामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तू काय संदेश देशील? कोणाचं स्वप्न असेल तर नवोदय लागायचे, ज्ञानदीप वसतिगृह निलंगा येते आणि नवोदय लागायचे स्वप्न पूर्ण करा. तू आता बोलत असताना सांगून गेलास की जर कोणाचं स्वप्न असेल नवोदयला लागायचं तर ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्येच तुम्ही प्रवेश घ्या. मग तू असं का म्हणतोस? ज्ञानदीप मध्येच का प्रवेश घ्यावा विद्यार्थ्यांनी? इथे चांगले राहणार आहे, स्वच्छ आहे, जेवायला वगैरे 3 टाइम राहते, भारी आहे. म्हणजे विशांतचं म्हणणं असं आहे की जर तुमचं कुठल्या प्रकारचं जर नवोदय सैनिकी स्कूल असेल यामध्ये जर लागण्याचं ध्येय जर स्वप्न असेल तर तुम्ही या ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये तुम्ही तुमचं स्वप्न साकार करू शकता. कारण इथला जो काही शिक्षक वर्ग आहे तो तळमळीनं आणि परिपूर्ण असलेले शिक्षक आहेत. तुम्ही जर विचार केला तर या निलंगा तालुक्यामध्ये या शहरामध्ये भरपूर नवोदय विद्यालयाची पूर्व परीक्षेची तयारी करून घेणारे क्लासेस आहेत
परंतु जर त्यांची संख्या पहिला असता आम्हापाशी संख्या आहे. या वर्षीचा रिझल्टचा जर तुम्ही विचार केला विद्यार्थी मित्रांनो किंवा पालक वर्ग, तर तुम्ही आमच्या क्लासेसचा आणि इतर क्लासेसचा पण तुम्ही रिझल्ट पहा. 200+ विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत आणि 18-19 असे विद्यार्थी लागले. परंतु आमच्याकडे लिमिटेड बॅच आहे. 40 विद्यार्थ्यांपैकी आम्ही 12 विद्यार्थी या ठिकाणी आमचे पात्र ठरलेले आहेत. तुम्ही नुसतं पात्र ठरलेल्या कुठल्याही क्लासेसची संख्या पाहू नका, तर बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत याचा तुम्ही विचार करा आणि मगच तुमच्या पाल्याला कुठल्या क्लासेसमध्ये प्रवेश द्यायचा आहे हे तुम्ही विचार करूनच त्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. मला असं वाटतंय की तुम्ही प्रवेश विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मुलाला देत असताना कुठलीच घाई गडबड न करता पूर्ण क्लासेसची माहिती घेऊन पूर्ण सर्वांगीण विचार करून त्या ठिकाणी तुमच्या मुलाचा प्रवेश करा. आणि जसं विशालनं या ठिकाणी आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे की नवोदयला जायचं, ते त्याचं पूर्ण झालेलं आहे. तसंच तुमच्या पण मुलाचं त्या ठिकाणी स्वप्न पूर्ण करा आणि स्वतःचं मुलाचं आणि तुमचंही आर्थिक नुकसान करून घेऊ नये असं मला एकंदरीत या ठिकाणी वाटते. विशाल, नक्कीच तू आता यश संपादन केलं आहे. आता तू आमच्या क्लासेसचं तर नाव तू उज्ज्वल केलंच आहेस आणि नक्कीच तू आता जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेणार आहे. जसं आमच्या क्लासेसचं तू आणि नाव उज्ज्वल केलंयस, आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल केलंय, गावाचं नाव उज्ज्वल केलंयस, पंचक्रोशीचं नाव तू उज्ज्वल केलं आहेस, तसंच तू आम्ही आशा बाळगतो पुढच्या वर्गामध्ये ज्यावेळेस तू जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेशील तसंच त्या शाळेचं पण नाव उज्ज्वल करशील. आणि या ठिकाणी तू खूप छान माहिती आमच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती दिलास, त्याबद्दल क्लासेसच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी या ठिकाणी तुझे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुला या यशाबद्दल तुझं या ठिकाणी खूप खूप तोंडभर कौतुक करतो. खूप छान तू या ठिकाणी माहिती दिलास. तुझी अशीच या ठिकाणी प्रगती हो आणि भविष्य काळामध्ये तू एक मोठा अधिकारी होशील, एका मोठ्या उच्च पदावर जाऊन पोहोचशील अशी मी या ठिकाणी माझ्या वतीनं आणि क्लासेसच्या वतीनं आशा बाळगतो. तू आमच्याशी छान बोललास, आमच्याशी संवाद साधलास, त्याबद्दल मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं आणि सर्व ज्ञानदीप टीमच्या शिक्षकाच्या वतीनं या ठिकाणी तुझे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.